भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 21 जून 2024 शुक्रवार. तो जो मेला होता आणि जीवन झाला होता. या गोष्टी पहिला आणि शेवटच्या म्हणतो. जो मेला होता आणि जीवित झाला होता. प्रकटीकरण 2 अध्याय 8वा वचन. येथे आपण आपला प्रभू येशू सुरुवातीच्या प्रसिद्धांचे काळात 7 मंडळे अशी वेगवेगळ्या प्रकारे स्वतःची ओळख करून देताना पाहतो. सेमिनारीच्या चर्चमध्ये तो स्वतःची ओळख पहिला आणि शेवटचा आणि जो मेला होता आणि जीवित झाला म्हणून देतो. स्मिर्ना या शब्दाचे अर्थ मेरी असा होता, जे झाडापासून काढलेले राल आहे. ते मऊ, सुगंधी आणि खूप कडू आहे. ते लोबांमध्ये गंधरस मिसळतात आणि त्यांचे सुगंध देवाला अर्पण करतात. हे गंधरस आमच्या याचिकेचे प्रतीक आहे. प्रेषित ज्ञानाच्या दिवसात स्मिर्नातील अनेक चर्च प्रभूसाठी खुदामा म्हणून मरण पावले. जेव्हा ते अनेक परीक्षा आणि कलेशातून गेले आणि जेव्हा त्यांच्या आत्म्याला क्रूरपणे यातना देण्यात आल्या, विश्वासणाऱ्यांनी अश्विनी परमेश्वराकडे आपली विनवणी केली. जसे झाड फाडल्यावर राल बाहेर टाकते, म्हणून परमेश्वर स्वतःची ओळख जो मेला होता आणि जीवित झाला अशी करून देतो. जगाचे स्थापने पूर्वीच वध करण्यात आलेला कोकरा परमेश्वर होता. तो अजूनही कोकरा जणू दो मारला गेला होता. प्रकटीकरण 5वा अध्याय 6वा वचन आहे. ख्रिस्ती विश्वासाची आशा आणि उत्कर्षता ख्रिस्त येशूच्या मृत्यू आणि पुनरुत्थानामध्ये आहे. आमची विश्वासाची घोषणा काय आहे? ते असे की ख्रिस्त आपल्यासाठी दुःख सहन करून मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. या दृढ विश्वासावरच ख्रिश्चन धर्माची उभारणी केली जाते आणि ते गौरवात आणले जाते. हा आत्मविश्वास तुम्हाला परीक्षेच्या काळात यशस्वी होण्यास मदत करेल. मुस्लिम बांधव गबरीला महत्त्व देतात. ते संदेशासाठी वेगवेगळ्या दडग्या बांधतात आणि त्या ठिकाणी प्रार्थना करतात. मक्केला यात्रेला जाणारेही ते तिथे फक्त दडगे बांधण्यासाठी जातात. परंतु ख्रिस्ती धर्म हा पुनरुत्थानाचा धर्म आहे. आमचे प्रिय प्रभू येशू मरण पावला आणि पुन्हा उठला. भारतातील ताजमहाल हे जगातील आश्चर्यांपैकी एक मानले जाते. पांढऱ्या संगमरवरी बांधलेल्या सुंदर स्मारकासारखे दिसत असले तरी प्रत्यक्षात ते शहाजहानच्या पत्नीचे समर्थ आहे. मुमताज इजिप्तच्या भूमीत जगातील सर्वात विस्मयकारक पिरॅमिड्स देखील तडक्याशिवाय काही नाहीत. पण देवाने येशूचे पुनरुत्थान केले, बायबल म्हणतो आणि आम्ही तुम्हाला आनंदाची बातमी सांगतो. ते वचन जे पूर्वजांना दिले होते. प्रेषित 13वा अध्याय 32वा वचन. येशू आज आणि सदा सर्वकाळ जीवित आहे, म्हणून आनंद करा आणि येशू जीवित आहे असे धैर्याने का. जीवित देवाचे अनुसरण करणे आणि त्यांची उपासना करणे हा किती मोठा आशीर्वाद आहे. देवाची मुलांनो, तो सदा सर्वकाळ जीवित असल्याने तो तुम्हाला शेवटपर्यंत नेईल. पुढील चिंतनासाठी श्लोक. आम्हाला माहीत आहे की जेव्हा तो प्रकट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ, कारण तो जसा आहे तसा आपण त्याला पाहू. 1 जॉन 3रा अध्याय 2रा वचन. दिवसासाठी बायबल वचन. सकाळी एस्तर 3रा अध्याय 4था अध्याय 5वा अध्याय. संध्याकाळी प्रसिद्धांचे कृत्य 5वा अध्याय
22वां वचन से 42वां वचन। धन्यवाद।